का मला सारखे फोन करतात? जाणार आहे ना तिकडे आता, खात्री नाही ना अजूनही. हॅलो. काय हो माधवराव, कुठपर्यंत पोहोचलात? नाही म्हणजे आज तरी माझं काम होणार ना? हा काय तिकडेच निघालोय मी. हा नाही म्हणजे कालच्या सारखे एकदम हातपाय गळून परत येऊ नका. कोणत्याही परिस्थितीत आज माझं काम झालंच पाहिजे. नाही नाही, आज तुम्हाला नाही ऐकायला मिळणारच नाहीये. नाही तसं झालं तर चांगलंच आहे, पण नाही झालं ना तर मी रायाला घर जावई करून घरी घेऊन येईन, लक्षात ठेवा. सारखं सारखं माझ्या मुलाचं नाव घेऊन तुम्ही आम्हाला ब्लॅकमेल का करत असो? नाही नाही, एकदा तुमचे पैसे फेडून टाकले ना की तुमच्याकडे कारणच उरणार नाही आम्हाला ब्लॅकमेल करायचं. हा नाही, आणि तुमची ही जी रायाला घर जावई करून घ्यायची इच्छा आहे ना, ती काहीही झालं ना तरी आम्ही सगळे मिळून हूच देणार नाही पूर्ण. कळलं का वीणाताई तुम्हाला? हॅलो. हॅलो हॅलो, ऐका ना वीणाताई. हॅलो. कट कसं? हॅलो हॅलो. अरे देवा, बॅटरी चार्ज करायची राहिलीये. या वीणाताईंना आता घरी गेल्यावर डोकं खाणार आहेत माझं. हद्द झाली आहे माणसाची. कट केला फोन यांनी. शी. बंदच आहे फोन. आता मला कसं कळणार तिकडे काय चाललंय ते? बाई 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 बाई, मूर्ख कुठला. काय बोलतेस तू? हो, पप्पांनीच अँटी करप्शन ब्युरो मध्ये सेटिंग केलेली आहे. बाबा जिथे पैसे द्यायला जाणार आहेत ना तिथेच ती माणसं असणार आहेत. काय? अगं बाई, आता काय करायचं? वहिनी वहिनी तुम्ही काळजी करू नका. राया तू दादाला फोन लाव ना पटकन. लवकर लाव रे बाळा. लागला का फोन? हा गाई, बाबांचा फोन बंद लागतोय. अरे नाही, नेटवर्क नसेल. तू फोन लावत राहा, रेंज मध्ये आली की नाही लागेल फोन. तू करत राहा फोन, करत राहा. आई तुम्ही शांत व्हा, बाबांना काही होणार नाही. पप्पा काहीतरी मार्ग शोधतील ना. ते पकडले गेले तर? असं नका ना बोलू आई. नाही नाही, बाबांना काही नाही होणार आहे. बाबांचा फोन अजून बंदच लागतोय आणि फोन बंद करून का ठेवला ना तेच कळत नाही. अरे नाही, फोन बंद नसणार केला त्यांनी, बंद झाला असणार. ते नेहमी रात्री फोन लावतात ना चार्जिंगला, तसा नेमका काल नाही लावला बघ त्यांनी. अडचणीच्या वेळेसच असं काहीतरी होतं. मला तर खूप भीती वाटायला लागली. काहीतरी विचित्र घडणार आहे. हो, त्याच हे सगळे संकेत आहेत. काही सुचत नाही आता. मी चाललो. कुठे? बाबांना जाऊन अजून फार वेळ झालेला नाही. मी त्यांना वाटेतच गाठीन. पण कुठे शोधशील तू त्यांना? मी कुठेही शोधीन त्यांना, पण मी त्यांना यात एकटं सोडणार नाही. तिकडे काही झालं ना तर मी त्यांच्याबरोबर असायला हवं. हो राया, तू जा तिथे, त्यांना मदत होईल. आणि ते तिथे पोहोचायच्या आत जर का तू त्यांना गाठलंस ना तर येणारं संकट तरी टळेल ना. हो, मी आता लगेच निघतो. बाईक वरून गेलो ना तर मला लगेच त्यांना गाठता येईल. राया थांब, मी पण येतो. चल. एक मिनिट, तुम्ही कुठे चाललाय? आपल्याला माहितीच नाहीये ते कुठे गेले ते. प्रांजल तू एक काम कर, तू तुझ्या पप्पांना फोन करून विचार आणि तुला कळलं की आम्हाला कळव. ठीक आहे? चल का. चल. सांभाळू ना बाळा. हा माणूस काल पण इथे होता. कोण आहे? खात्रीच करून घ्यायला. गार्डन में घूम रहे क्या? जाओ जाओ.
नंबर का पान यहाँ का मिलता है? 35 नंबर का पान। मैं पान नहीं खाता। हाँ, मैं भी नहीं खाता, पर किसी ने कहा यहाँ बहुत बढ़िया पान मिलता है। आप कल भी इधर ही थे ना, मैंने सोचा आपको मालूम होगा। मैं इधर ही रहता हूँ, सामने मेरा पार्किंग है। लड़कों पे नजर रखनी पड़ती है क्योंकि वो पावती ही नहीं बनाते और सब पैसा जेब में डालते हैं। हाँ, बहुत भ्रष्टाचार हो गया है। जो तो खाता है। आप नहीं खाते? हाँ नहीं बिल्कुल नहीं। मैं तो वो क्या कहते हैं ना, एकदम प्रामाणिक आयुष्य जगा हूं मैं। ओ देखो, अभी मेरे होते हुए भी देखो पावती नहीं फाड़ रहा है। हाँ? नंदू, पकड़ो उसको। इथलंच कोणीतरी आहे म्हणजे। मी उगाच याला काल घाबरलो। हा बोल. बरं ठीक आहे, हो जातो आम्ही. हो काय झालं? काका, चर्चगेट जवळचा फेमस पानवाला. चल 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 लवकर चल. क्या साहब, बहुत टाइम लगा है आपने आते आते. मैं तो पहली बार आया हूँ यहाँ पे. क्या झूठ बोल रहे साहब, कल भी तो आए थे आप. कल आपको हमारा पान अच्छा नहीं लगा या आपका खाने का मूड नहीं था? इतनी सारी भीड़ में आपने पहचान लिया मुझे, कमाल है. अरे साहब, वही तो खासियत है अपनी. यहाँ कौन कौन सा पान खाने आता है, ये चुटकी बजा के पहचान लेता हूँ मैं. बोलिए, कौन सा पान लगाऊं? पै- 35 नंबर का. लगा. क्या साहब, कैसा लगा पान? बढ़िया बढ़िया है, बढ़िया. काय 420, 120, 300 नंबरची पानं तर ऐकली होती. 35 नंबरचं पान कुठून आलं? हा, मला नाही माहिती, मी पार्किंग भी नहीं की मैंने. अरे पण लाच तर देतो ना, दुकान सील करून टाकायचं. ए, मला तुझ्यावर पहिल्यापासून संशय होता. आता बऱ्याबरोबर सरतोस का इथेच तुझा तमाशा करू? साहेब ऐका ना, सोडा मला, मी काही नाही केलेलो. हे पैसे पण माझे नाहीत, मी फक्त पोचवायला आलो होतो ते. ए, पकडला ना की सगळेजण हेच सांगतात, समजलं ना? चल. नाही नाही, खरंच मी कधीच कुणाला लाच दिली नाही, लाच घेतली पण नाही. मी सरकारी नोकरच आहे तुमच्यासारखं. ऐका ना, मुलं बाळवाला माणूस समाजात इब्रत आहे माझी. सोडा ना मला, मी पुन्हा असं नाही करणार. यावेळेला ना काही पर्यायच नव्हता माझ्यासमोर दुसरा. ए, तुला जे काय सांगायचं ना ते पोलीस स्टेशनला येऊन सांग, समजलं ना? नाही साहेब नको ना, ऐका ना मग. तुला रंग्यात पकडला, इथे बोलून काय फायदा होणार नाही. चला रे. हत्या झाली त्या माधवरावांची.
तिथे जाऊन काय केले कोण जाणे, फोन सुद्धा बंद करून ठेवलाय. ह्या चिटणविसांनी परत परत काही प्लॅनिंग तर केलं नसेल ना? बाई 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 बाई, म्हणजे मुद्दाम तर फोन बंद केला नसेल ना? अगो बाई, का असं तर म्हणणार नाहीत ना की तुमचे पैसे चोरीला गेले? बाई 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 बाई, पैसेही गेले आणि कामही होणार नाही. वीणा, वीणा काय चाललंय तुझं? काय झालं? वीणा, तुला यात पडायची काय गरज होती? माझा बिझनेस आहे ना, मी घेईन ना बघून काय करायचं ते. आणि मला सांग की मला न सांगता तुला हे करायला कोणी सांगितलं होतं? आणि त्यात तू माधवरावांना बोलस. अगं, त्यांना जर का काही प्रॉब्लेम झाला ना तर त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील. बाई बाई बाई, अहो केवढे चिडताय तुम्ही? एवढं चिडायची काही गरज नाही. हा, काही गरज नाहीये. कसं वीणा, तुला माहिती आहे का की मी अँटी करप्शन ब्युरोला याबद्दल कंप्लेंट केलेली आहे. ते तिथे वाटच बघतायत. माधवराव जर का तिथे गेले आणि तू सांगितलंयस त्याप्रमाणे जर का त्यांनी केलं तर त्यांना अटक होईल. अहो कुठे निघालात? आता हे सगळं निस्तरायला नको का? नाही, मी येणार आहे, परत बोलणार आहे याच्यावरती, कारण हा विषय अजून संपलेला नाहीये. बाई 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 बाई, गेले की काय माझे 6 लाख रुपये? हा, काका पण ही तर बंद आहे. हो ना. आणि इथे बाबा पण कुठे दिसत नाहीत रे. ती माणसं बसली, त्यांना विचारू. चल चल. ही जी पान टपरी होती तिकडे एक माणूस होता, तो कुठे? पण त्याला तर पोलीस पकडून घेऊन गेले ना भाऊ. काय झालं काय पण? अहो मॅटर झाला ना, पैसे देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांना पकडलं. बहुतेक इन्कम टॅक्सचा झोल असावा. त्याच्याबरोबर दुसरा माणूस होता, तो कसा होता दिसायला? कोण? अहो म्हणजे ज्यांनी पैसे दिले तो कसा होता दिसायला? तो चांगला जेंटलमन होता, असा उंच होता आणि टकला होता. पण त्याच्यावर बघून असं वाटत नव्हतं की तो असं काय करेल. साधा वळा होता. चल चल, निघू आपण. थँक्यू. चल. तरी मी ह्यांना म्हणत होते नका जाऊ, आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधू ना त्यावर, पण ऐकायचंच नाही ना. माझंच चुकलं. मी पप्पांना आधीच फोन करून सगळं विचारायला होतं, हे सगळं घडलंच नसतं. प्रांजल, तुला काय वाटतं ग? यांना काही झालं नसेल ना? आई नका ना असं बोलू. मी म्हटलं ना बाबांना काही होणार नाही. मला खरं खरं सांग, तू तू हे सगळं मनापासून बोलतेस का माझं मन राखायला बोलतेस? कळलंय मन, नक्की काहीतरी विचित्र घडणार आहे. रायाचा फोन सुद्धा लागत नाही. अक्क तू तू नको करूस त्याला फोन. तो बाईक चालवत असेल ना, त्या फोनच्या नादात परत एकाच 2 नको व्हायला. नको करूस तू फोन, नको करूस. हे काय 5 वाजले, संध्याकाळचा चहा नाही बनवला अजून? आम्हाला कोणाला चहा प्यायचा नाहीये. तुला करायचं असेल ना तर कर आणि घे. काल रात्री बरेच आवाज ऐकले, काही झालं होतं का? हो, तुझ्या सासऱ्यांना चक्कर आली होती काल, पण तुला काही आहे का त्याचं? मुकुंदा गेल्यापासून ना झोपायचं आणि खायचं एवढं सुस्त फक्त तुला. साधी चक्करच आली होती ना, मग त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय? कोणी टेन्शन घेतलंय? तुम्ही दोघींनीच. तुमच्या दोघींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय तसं. नाही, आम्हाला कसलंच टेन्शन आलं नाही. हो ना, मग मी माझ्या मामाकडे जाऊन येते. म्हणजे मी माझ्या आईकडे जाऊन येते. का? आता मी तिला मामा म्हणू शकत नाही का? नाही, म्हणू शकतेस ना. ठीक आहे, मी आलेच जाऊन.
तिकडे चहा पिन मी. मी राहायला पुन्हा एकदा फोन ट्राय करते. हो कर ना. लागला? कोणाचं? घरातूनच आहे. येऊ नको, आपण आताच जाऊ. चल. राया, जरा मला माझ्या आईकडे सोड ना. वहिनी आता खरंच वेळ नाहीये. चल का. माझा नवरा नाही ना, सगळेच उलटलेत माझ्यावर. लागला फोन. राया, अरे बाबा कुठे आहेत? तू तू आणायला गेलो होतास ना त्यांना? तुला भेटले नाहीत का ते? अरे राया बोल ना, कुठे आहेत ते? तू त्यांना घरी आणणार होतास ना? काय झालंय सांग मला राया. आई तू आधी बस. राया आधी मला काय झालंय ते सांग. मी सांगतो सगळं, तू ये. बस, तू बस इकडे ये. बस इकडे. मी सगळं सांगतो, शांत. आई बाबा तिथे पैसे घेऊन गेले असताना त्यांना अँटी करप्शनच्या लोकांनी पकडलं. म्हणजे त्यांना अटक झाली? नाही, अटक असं नाही म्हणता येणार. त्यांना फक्त चौकशीसाठी नेले. बघा, यात सिरियस होण्यासारखं काहीच नाहीये. तू नको ना काळजी करूस. हा, सगळ्यांना असं वाटतंय की मला काही माहित नाहीये. मला सगळं माहितीये. काल बाबांना चक्कर आली होती आणि आज आत्ता प्रांजल आणि सासूबाई कोणत्याही क्षणी चक्कर येईल अशा अवस्थेत आहेत. अगं हे काय सांगत बसलीस तुम्हाला? आधी मला हे सांग की माधवरावांना पकडलंय की काय? माधवराव पकडले गेले असतील ना तर मोठाच गोंधळ आहे बाई. हे काय माहित नाही, पण मी सकाळी निघताना रायाला म्हणलं मला सोड. तो म्हणला वेळ नाहीये. म्हणजे नक्की काहीतरी झालंय. बाई 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 बाई, या सगळ्या प्रकरणात माझं नाव कुठे यायला नको बाई. आता घरच्यांना सगळ्यांना कळलंय हा की बाबा जे काही करतायत ना ते तुमच्या सांगण्यावरनं करताय. अगो काय सांगतेस काय? हा, म्हणजे ते चिटणवीस सगळे माझ्याबद्दल बोलत होते की काय? काय बोलत होते? माझं नाव पोलिसांना सांगणार आहेत की काय? बाई 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 बाई, काय करू ग मी आता? प्रांजलला फोन करून सांगू का की माझ्या हातून चूक झाली, पण माझं नाव पोलिसांना सांगू नको म्हणून? हा हा, करून बघा. हा, कशाला? मी कशाला फोन करून त्यांना सांगू? तसं काही गरजच नाहीये. पोलिसांना पुरावा लागतो. पुरावा कुठे आहे त्यांच्याकडे की ते पैसे मी दिलेत म्हणून? बाई बाई बाई, काय करू मी? माझं नाव कुणाला कळतं कामा नाही. तुम्ही मला आधी काही सांगितलं असतात ना, तुम्ही मदत तरी करू शकले असते. पण हल्ली तुम्हाला माझी काही गरजच लागत नाही. पण बघा, आता लागली ना माझी गरज. मलाच काहीतरी केलं पाहिजे. करा करा. मी आपलं जे घडलं ना ते तुमच्या कानावर घालायला आले. बरं, मी निघू आता. मी निघू का? मला माहिती आहे की तुमची अवस्था फार वाईट आहे सध्या, म्हणून मी असं म्हणणार नाही की आता या न्यूजच्या बदल्यात मला पैसे द्या म्हणून. बाई बाई, उपकारच करतेस माझ्यावर. निघ आता. मग आजपासून कानाशी बुणबुण 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 चालू आहे. ठीक आहे, पण माझे हे उपकार लक्षात ठेवा म्हणजे झालं. येते. राया, अरे असं नुसतं बसून काहीही होणार नाहीये. आपल्याला काहीतरी करावं लागेल. काका, अरे मी शक्य तेवढ्या सगळ्यांना फोन केलेला आहे, पण आता कोड बंद झालाय आणि बेलही होऊ शकत नाही. मला ते काही माहित नाही. तुम्ही काही करा, पण आज रात्री तरी घरी यायला हवेत. आणि
तुम्हाला जमत नसेल ना तर मला सांगा, मी जाऊन बसते तिथे. उद्या कोणी त्यांच्याकडे बोट टाकून बोलायला नको, ते रात्रभर जेलमध्ये होते म्हणून. आई, आम्ही आमच्याकडून जेवढे प्रयत्न होतील ना तेवढे करतोच होत, पण कायदेशीर गोष्टींपुढे आपण काही करू शकत नाही. वहिनी, पण तरी तुम्ही धीर सोडू नका. दादा लवकरच घरी परत येईल, आम्ही त्याला घेऊन येऊ. पप्पा पप्पा हो काय झालंय? त्यासाठीच मी तुमच्या सगळ्यांची माफी मागायला आलोय. अहो पप्पा, यात तुमची काय चूक? माझी जरी नसली तरी माझ्या बायकोची चूक आहेच ना, आणि ती माफी मागायला येईल असं मला नाही वाटत. काली देते, मी तुमची माफी मागतो. माझ्या बायकोमुळे आज हे सगळं झालंय. माधवराव जेलमध्ये ते माझ्या बायकोच्या हट्टात आहे. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर माधवराव घरी येतील. नाही हो, मला कुणालाही दोष द्यायचा नाही. फक्त माझा नवरा घरी यायला हवा एवढंच कळतंय मला. हे सगळं का झालं, कोणामुळे झालं, हा सगळा विचारही नाही आता माझ्या डोक्यात. पप्पा, काही बंदोबस्त झालाय का? तुम्ही कोणाशी बोललायत का? बोललोय मी माझ्या वकिलांशीही बोललोय. मग बाबांना आज घरी आणता येईल? नाही, कसं आहे ना की कंप्लेंट मीच केली होती, त्यामुळे ऑफिशियली मी काहीच करू शकत नाही.